गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चले दिवस आहे दुसरा. तर उठलो आहे, सकाळचे वाजलेत 9. तर हा अर्थात हा आंबे पाडतो इकडे. तर एवढे आंबे लागलेत काय सांगू नको. तर आता मस्तपैकी नाश्ता करणार आणि बघणार पूलमध्ये उतरायचं. तर मजा आली कालच्या दिवसात. आज पण आम्ही मस्तपैकी झोपलेलो. काल एवढी मस्त झोप लागली. तर आता उठलो आहे. त्याला नाश्ता सांगितलं आहे त्याला बनवायला. आता देईल नाश्ता बनवून आणि मग बघूया पुढचा प्लॅन काय आहे ते. आता इथं तर सकाळी आमच्या अगोदरच उठून ॲक्च्युली झाडाच्या कैऱ्या पाडतो. एक झाडी त्यांची स्वतःचीच आहेत ती. ॲक्च्युली आंबे पण पिकलेले आहेत वरती सगळे. तर आम्ही काल रात्री तिकडच्या झाडाच्या काढल्या कैऱ्या. तर आता हे या इकडच्या काढतो येतो. तर चला भेटतो आता नाश्त्याला. बघू नाश्त्यामध्ये काय आहे ते. आम्ही सांगितलेत अंड पाव, अंड ब्रेड वगैरे सांगितलेत, पोहे वगैरे. बघूया. कालचा दिवस तर मस्त गेला. द बारी रिसॉर्ट केळवे. तर चला भेटूया नंतर. हे बघा तुम्ही बघू शकता की आंबे पडले. ॲक्च्युली या झाडाचे आंबे पडले तिकडनं. तर हे सगळे ते चुकायचे आंबे आहेत. हे केशरी आपण जे बोलतो ना ते आंबे. पण इथे एवढे आंबे पडलेत, पण इथे उचलायला कोण नाही आहे. एवढे आंबे पडले ते बघा. आता आम्ही उचलला. तो आत्ता एक पडला बघ तिकडे कुठे त्या साईडला. बघू मम्मी पडला तर हातात पकडू पटकन. तर एवढे आंबे, हे चांगले आंबे सगळे. आपण जे केशरी आपण जे बोलतो ना ते आंब्याचं झाड आहे हे वरचं. तर एवढे पडलेत पण कोण उचलायला येत नाही. आणि हेच जर आपल्याकडे कुठे असतं तर केवढे उचलायला लोक आले असते. हे बघा, बघताय तुम्ही वरती सगळे. हे बघा सगळे चांगले आहेत आंबे. हे बघा मला दाखवतो मी उचलून. हे बघा, हे बघा हा पण हे केशरी आंबे आहेत त्याची स्वतःची झाडे आहेत इकडे. तर हे त्यांचं इकडे हे तळं आहे त्यांचं. तर ह्याच्यातनं सगळं पाणी तो इकडे आतमध्ये खेचतो. तर हे असं पावसाळ्यात तो बोलतो भरतो सगळं. हे असा खड्डा केलेला आहे तर पावसाळ्यात भरतं. मग इकडनं त्याची बोरिंग पाणी आतमध्ये खेचलं जातं. तर असं काही आहे हे रिसॉर्ट. पूर्ण नॅचरल आहे. बाजूने सगळी झाडं आणि हे असं पूर्ण आतमध्ये गाव टाईप आहे. इथे समोर गाव आहे इकडे. आणि मग इथे एंट्री, मग इकडे शेवटचं याचं स्वतःचं म्हणजे फार्म आहे. तर कोणाला यायचं असेल तर मी नंबर टाकेलच, त्याच्यावरनं फोन करून तुम्ही या. मस्त आहे. म्हणजे असं वाटलं नाही की आम्ही कुठल्या असं बाहेरच्या रिसॉर्ट लावलं. असं घरातल्यासारखंच फिलिंग आहे सगळं इकडे. मस्त आहे एकदम. तर आता चला. आणि लाईटचं वगैरे पण काही हे नाही सगळं. हे बघा त्याचं सगळं लाईटिंगचं वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे त्याने. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे आंबे पडलेत पण उचलायला कोणी नाही आहे असं आहे काही आहे. चलो. थंड पाणी नाश्त्यामध्ये मस्तपैकी गरमागरम मिसळ पाव आहे. आता बघूया खाऊन टेस्ट करून कशी लागते ती. तर चला. कशी आहे मिसळ? खा मग. चांगली आहे ना? येईल ना तो, चांगला आहे ना. हे खाय त्याच्या. मिसळ एन्जॉय करतो आम्ही आता. मस्त झणझणीत मिसळ पाव आहे. कशी येतात इथं? जरा हळू जरा. हे बघ सांडवतोयस. तर चला आपण आता एन्जॉय करतोय मिसळ पाव. बघूया. चला काय एन्जॉय करतोय. मला भेटतो नाश्ता झाल्यावर. एवढा परत काल तो पोहून झाले तरी आता एवढ्या पाण्यात उतरला आहे तो. एवढं गरम पाणी आहे. गरम पाणी आहे का? काय त्याला स्विमिंग बोलले की तो फार येडा होतो पूर्ण. एवढं ऊन आहे ना आता तरी पण तो स्विमिंगमध्ये उतरला.
एकटाच पोहतोय तो, काय बोलणार, त्याला काय कळतच नाही. स्विमिंग म्हणजे त्याला आवडतं ना एवढं. पाणी एवढं गरम आहे तरी पण तो उतरलाय. हॅलो, मी पोहतोय आता. तुम्हाला यायचं तर येऊ शकतात. माझा बॉल. बघू शकताय इतर एवढे आंबे गोळा केलेत. जाम आंबे पडलेले मस्तपैकी, आणि बाकीचे जे मोठे मोठे ते आम्ही काढले. तर बघा आता मस्तपैकी फ्रेश झालो आहे. आता बघूया जेवण रेडी आहे का, आणि मग जेवायला जाऊया. परत स्विमिंगला गेलेलो आम्ही दोघं पण. आता मस्तपैकी जेवूया, फूड एकदम चिकन वगैरे असेल, आणि चलो जेव्हा जाऊ. इथं पण अजून बाहेरच आहे, आंबेच गोळा करतात. हे कसे घेऊन जायचे त्याचे सगळे. ॲक्च्युली हे ते केशरी आंबे मगाशी आम्ही बाहेरनं गोळा केले, आणि हे सगळे या बाहेरच्या झाडाचे आहेत मोठे. चलो मस्तपैकी जेवण आहे. चिकन ग्रेव्ही, चिकन फ्राय आणि दाल फ्राय. काढते फोटो, आणि राईस आहे, आणि कोंबडी वडे येत आहेत. हे आहे चिकन फ्राय दिले त्यांनी, म्हणजे एवढं फ्राय. दाल फ्राय मस्त खालच्या, आणि ग्रेव्ही चिकन आहे, बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम. आणि स्वीटमध्ये खीर, आणि काल होतं पायनॅपल शिरा, आणि मस्तपैकी चिकन ग्रेव्ही आहे. मस्त वाटतं एकदम. थोडी थोडी घेतो. बसले जेवत नाही त्याला काहीतरी करून बसणार आहे हा, आणि शांत बसतोस. मस्तपैकी बोलल्याप्रमाणे कोंबडी वडे पण आलेत गरम गरम. एक दोन. चला हे आपलं आहे आजचं जेवण. बोलल्याप्रमाणे कोंबडी वडे, चिकन फ्राय आणि दाल फ्राय आहे. तर चला टेस्ट केलं का तू, कसं होतं काय का चिकन फ्राय? आणि आत्ता तुला कसं वाटलं? इथं आत्ता सध्या चिकन फ्रायमध्ये बनतं आहे. तर चला मी पण आता जेवतो, आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर तुम्हाला पण हे असं खायचं असेल, चांगलं चांगलं जेवण, तर तुम्ही पण द बारी रिसॉर्टमध्ये या केळव्याला. तर चलो जेवून घेतो, आणि मग नंतर भेटतो. तर रेडी झालो आहे जायला. तर वाजले 4:30, 5 वाजेपर्यंत आम्ही निघू. जसे आलो तसेच जाणार आहोत आम्ही. तर हे आंबे घेऊन जायचे आहेत. हा एक मोठा टाक्स आहे इतरचा. तर एवढे गोळा तर केलेत. तर मजा आली. 2 दिवस होतो आम्ही इकडे, खूप मजा आली. तर इथतला पण मजा आली खूप. इथत मजा आली का? इथत नुसता स्विमिंग आणि रिसॉर्ट एवढं भारी होतं की मस्त. म्हणजे ॲक्च्युली आम्ही असं रिसॉर्टला आल्यासारखं आम्हाला वाटतच नव्हतं. आम्ही असं वाटतं की कोणातरी आपल्या घरातल्यांकडे आलो, नातेवाईकांकडे. तर एवढी मस्तपैकी जेवणाची सोय, नाश्ता, म्हणजे असं पूर्ण विचारून देत होते. असं नाही की बाबा नाही, खूप भरभरून जेवण वगैरे एकदम मस्त होतं. आत्ताचं पण मगाशी कोंबडी वडे वगैरे तुम्ही बघितलेच, ते पण भारी होते. तर तुम्हाला यायचं असेल तर भावेश बारी म्हणून आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा. तो मस्तपैकी तुम्हाला पॅकेज वगैरे सगळं करून देईल. तर चलो आता निघतो. पहिला बॅग वगैरे पॅक करतो, आणि मग निघूया. तर आता पहिला हे आंब्यांसाठी तर इथं जाईल तिकडे, त्याच्याकडे पिशवी घ्यायला दादाकडे, मग आम्ही निघू भरून. तर चलो तर निघालो आहे आता. 5 वाजलेत. तर आता जसे आलो तसं जेटीवरनं जाऊ. तर चलो बघून घ्या. दुसरे आता आम्ही निघतो आता. तर आता चाललो आता तसंच जेटीवरनं डायरेक्ट तसे जाऊ, आणि मग डायरेक्ट घरी. तर चलो तर काय कुठे मध्ये थांबणार नाही. जर दाखवायचं झालं तर दाखवेल तुम्हाला. तर चलो बाय बाय. आमची बोट निघून गेली, आणि आम्ही असं ॲक्च्युली जेटीवरती आलो, आणि बोट निघून हे थांबदार आहे ती समोर चालली आहे ती बोट. किंवा निघून गेली, आणि आम्हाला फक्त 1 मिनटं लेट झाला, आणि बोट इकडनं चाललेली. तर चलो ॲक्च्युली आम्ही आता आहे जेटीवरती, जायचं नाही. तर
ॲक्च्युली नवीन जेटी बनते. ती बघ कुठे आली चलो देखेंगे अभी. आई यायला तर तो बोलला 15 मिनिटांनी. आता ही जाणार आणि ही रिटर्न इकडे येणार, तेव्हा मग आम्ही निघू.